मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आता वाद वाढलेला आहे। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी रद्द करा अशी मागणी आता ओबीसी आंदोलक करतात आणि त्यामुळे मनोज जरांगे ही आक्रमक झालेले पाहायला मिळतात। दोघांमध्ये वार पलटवार सुरू झाले आहेत। लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय, तर नोंदी रद्द करणार नाही असं आश्वासन द्या अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे। जरांगेंच्या टीकेला हाकेंनीही प्रत्युत्तर दिलंय। नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे। तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही। हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं। तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅननं जर काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची त्याला सजा देता। तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? एकाय धनगर बांधवला आणखीन आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही। त्यो चाभ राय त्याने बसले हे सगळं। आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवढ्याला 2 जोड भेटलेत। आणखी शाळा करतो, तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी। तो राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना। तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? मला याड्यात काढत होते ना मराठीचे नेते की ह्यो उगसता नाव पशिरतोय, ह्यो अमक करतो, ह्यो तमक करतो। कळालं का आता कोण किती जातीवादी? मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय। मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे, लावून धरलंय। जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची। आणि जरांगे जातीयवाद नक्की कोण करतंय? बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसिलं, त्यांना छाताडावर बसिलं, आमच्या चांगलं केलं। मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा, मराठ्याच्या नेते हो मारा, मराठ्यांचे पोरं शिका त्यांच्याकडून काहीतरी। निवडणुका झाले की झाले एक, शिका मराठ्याचे नेते जरा, निवडणुका झाले की झाले ती एक। भुजबळ साहेब असेल, लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, मुंडे बहीण बंधू असतील, माननीय वडेट्टीवार साहेब असतील, ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती उपजातीसह 492 जातीची भाषा बोलतात। आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय, मग नक्की जातीयवादी कोण? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे। आता मी मुख्यमंत्री असं एका खापक्या सोडील असतं प्रश्न, पण आता मी नाही ना, ते कसं सोडत ठरवायचं का? पण नुसते भांडणात लावायची ओबीसी तर मराठी, तेवढंच काम करते सध्या। ती सत्तेच्या पदावर बसतेच, गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेच। आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना, ते स्वतः मुख्यमंत्री। जादूची कांडी आहे का तुमच्याकडं? तुम्ही काय घटनेची तत्व, रिझर्वेशन पॉलिसी, लॉ, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा, स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का? त्यामुळं जरांगे मुख्यमंत्री व्हा, काय व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।